हे आजचा प्रश्न एका चुटकीत काढायचा आहे. कशात काढायचा? एका चुटकीत काढायचा. प्रश्न काय आहे? जर m बरोबर 64, n बरोबर 144, तर वर्गमुळाच्या घनमुळामध्ये m प्लस वर्गमुळात n, तर कसं काढायचं आहे? आलं लक्षात? नाही. बघ इकडे. मग आता काय करायचं आहे? m ची किंमत किती दिली? वर्गमूळ, मोठं वर्गमूळ जशाला तसं घ्यायचं. इथं हे घनमुळात, हे घनमुळाचं चिन्ह जशाला तसं लिहायचं. आता m ची किंमत काय दिली? 64 दिली. प्लस n ची किंमत किती दिली? n ची किंमत वर्गमुळात 144. आता काय करायचं आहे? बरोबर. आता हे वर्गमूळ काढायचं, ह्याचं घनमूळ काढायचं आहे. याचं घनमूळ किती? आता हे कितीचा घन आहे? 4चा घन आहे. कितीचा घन आहे? 4चा घन आहे. मग 4चा घन, 4 आले बाहेर. प्लस हे कितीचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. तर 12 बाहेर आले. हे आता मोठ्या वर्गमुळात राहिले. आता काय करायचं आहे? ह्यांची दोन्हीची बेरीज करायची. पहिली बेरीज किती आली? 16. वर्गमुळात 16. आता वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर किती येईल? 16 वर्ग कोणाचा आहे? तर 4चा. उत्तर किती आलं? 4. हाय करायचं सोपं. मग व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.